हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27 ओवी क्रमांक 107. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे सर्व सुख असे म्हटले आहे. यालाच आध्यात्मिक सुख म्हणतात. आध्यात्मिक सुख हे चिर शाश्वत असते. ते भौतिक सुखासारखे क्षणिक काळाच्या अधीन नसते. आध्यात्मिक सुख कायम टिकाऊ असते. पैसा माणसाला सौख्य उपलब्ध करून देतो, परंतु हे सौख्य बेगडी असते, नष्ट होणारे असते. तेवढ्या क्षणापुरते ते टिकते आणि नंतर त्यामधून हमखास दुःख भोगावे लागते. आध्यात्मिक सौख्य हे सुख आणि दुःख या पलीकडे आनंद देणारे असते. त्यामधून कधीही दुःख निर्माण होत नाही. आपल्या आजूबाजूला असलेली माणसे आपल्याला सौख्य देतात, परंतु तुमच्या हातून जरा क्षुल्लक व्यवहार चुकला तर तुमच्याशी भांडणे करतात, नरडीचा घोट घ्यायला उठतात. पैसा तर माणसाला हैवान बनवतो. तो कधीही समाधान देत नाही. जितका मिळवावा आणि त्याच्या जोरावर जितके भोग उपभोगावे तितके ते नेहमीच कमी वाटतात. यातून सतत हाव निर्माण होत राहते. कधीही शांती, तृप्ती, समाधान, आनंद मिळत नाही. म्हणूनच सर्व शास्त्रांचा धांडोळा घेतला असता असे ठामपणे दृष्टोत्पत्तीस येते की एकच एक तत्व आपल्याला मानसिक स्थिरता देते आणि ते म्हणजे हरिनाम. कारण हरिनाम स्मरण भक्तीने माणूस त्या श्रीहरीला भेटून सदा तृप्त असतो. त्याला कसलीही वासना, कामना, इच्छा नसते. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की रिकामा अर्धघडी राहू नको. श्रीहरीचे नामस्मरण न घेता एक नव्हे अर्धा क्षणही राहू नको. कारण भोग लालसेचा कली केव्हा आपल्या मनाचा कब्जा घेईल याचा काही नियम नाही. मनुष्य मोहाला केव्हा बळी पडेल ते काही सांगता येत नाही. ते त्याचे त्यालाही समजत नाही. भौतिक सौख्य मोठे आकर्षक असते. ते भुलवते आणि मनुष्य पापी, बेगडी, भौतिक भोगापवर्गतेत अडकतो. जन्म मरणाचे फेरे घेत जन्मोजन्मी पिचत बसतो. यास्तव श्रीहरीचे सतत नामस्मरण घेत असावे. हरि ओम.